श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारीला अत्यंत शुभ असा त्रिवेणी योग जुळून आला आहे, ज्यामुळे 3 राशींचं भाग्य उजळू शकतं. या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. 50 वर्षानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी निर्माण होणार त्रिवेणी योग. चांदीसारखे चमकेल या राशींचे नशीब. प्रचंड श्रीमंती व त्यांना प्रेम मिळणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करतो आणि अन्य ग्रहाबरोबर युती निर्माण करतो. मौनी अमावस्येला यावेळी अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी योग निर्माण होत आहे. या दिवशी मकर राशीमध्ये ग्रहांचे राजा सूर्य, मनाचा कारक चंद्र, राजकुमार बुध एकत्र येईल, ज्यामुळे त्रिग्रही आणि त्रिवेणी योग निर्माण होणार. या योगामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशीच्या लोकांची धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. तर जाणून घेऊया या त्या कोणत्या राशी आहेत. वृषभ राशी. या लोकांसाठी त्रिवेणी योग लाभदायक ठरू शकतो, कारण ही युती या राशीच्या 9व्या भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरम्यान हे लोक धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या लोकांना पितृसंपत्तीचा लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. या लोकांना कार्यक्षेत्रात मोठे यश प्राप्त होऊ शकते. तसेच काम आणि व्यवसायामुळे प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. तसेच यावेळी या लोकांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मकर राशी. त्रिवेणी योग निर्माण झाल्याने मकर राशीच्या लोकांना शुभ फळ प्राप्त होतील, कारण हा संयोग या राशीच्या लग्न भावात निर्माण होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. तसेच या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. यशस्वी होण्यासाठी नवीन संधी आपल्याला मिळणार. या लोकांमध्ये एक नवीन ओळख निर्माण होईल. तसेच या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात मोठा लाभ मिळू शकतो. या लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. तुळ राशी. या लोकांना त्रिवेणी योग फायद्याचा ठरू शकतो, कारण हा योग या राशीच्या चतुर्थ स्थानात निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तसेच या दरम्यान हे लोक कोणतेही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. तसेच धनवृद्धीचे योग निर्माण होऊ शकतात. घर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सुखसुविधांचा लाभ घेऊ शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच या लोकांचे आईवडिलांबरोबर नातेसंबंध दृढ होतील. अशा रीतीने 50 वर्षानंतर जुळून येणारा हा त्रिवेणी योग या 3 राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांचा बँक बॅलन्स वाढणार आहे. त्यांचे नशीब चमकणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.